रायगड जिल्ह्यातील रायगड भूषण पुरस्कार सन्मानित वारकरी संप्रदायातील आधारवड हरिभक्त पारायण कैलासवासी प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ बापू यांचे धाटाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने 4 जानेवारी 2025 रोजी निधन झाले। त्यांचे पार्थिव 1 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी धाटाव येथे ठेवण्यात आले होते। अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील तसेच सर्वच क्षेत्रातील जनसमुदायाने गर्दी केली होती। मात्र पाटील महाराजांनी त्यांना 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा आपल्या कीर्तनातून किंवा त्यांच्या घरातील तसेच गावातील लोकांना आधीच सांगून ठेवले होते की उद्या माझे काही बरे वाईट झाले तर माझे पार्थिव हे अंतिम संस्कारासाठी माझ्या पेण तालुक्यातील डोलवी या गावी नेऊन तिकडे माझे अंतिम विधी पार करा, अशी इच्छा वर्तविली होती। धाटाव गावातील नागरिकांनी त्यानुसार बापूंच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांच्या गावी नेण्यात आले। मात्र हे पार्थिव नेत असताना सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवून त्यांच्या धाटाव मधील राहत्या घरापासून ते धाटाव स्टॉप पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेल्यानंतर तिथे देखील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी बापूंच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी पाटील महाराजांच्या अंत्यविधीसाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला विकास तथा बाळ कल्याण मंत्री आदितीताई तटकरे तसेच भाजपचे आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित होते। तसेच हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे। मात्र धाटाव गावामध्ये बरेच वर्ष वास्तव्य केल्यामुळे धाटाव मधील रायगड जिल्हा परिषद माजी सभापती भाईसाहेब पाशीलकर, विनोद भाऊ पाशीलकर तसेच विजयराव मोरे आणि धाटाव गावातील नागरिकांच्या विनंतीला मान देऊन पाटील महाराजांचे उत्तर कार्य धाटाव गावात करण्याचे ठरले। त्यानुसार त्यांच्या उत्तर कार्याची तयारी झाली असताना बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील नागरिकांनी बापूंचे उत्तर कार्य ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी गर्दी करण्याची सुरुवात केली। त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रतिनिधी राकेश मोरे यांनी घेतलेला आढावा जाणून घेऊयात। कैलासवासी हरिभक्त पारायण कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा भूतकाळात डोकावून पाहिले असता बापूंचा जन्म हा आगरी कुटुंबातला असून त्यांना हरिभक्तीची ओढ होती। वारकरी संप्रदायाची आवड ही त्यांच्या नावलौकिकाला कारणीभूत ठरली। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बापूंनी ईश्वर सेवा करण्याचे ठरविले असावे कदाचित। मात्र या सर्व गोष्टी करत असताना रायगड जिल्ह्याची वारकरी संप्रदायाची जबाबदारी ही बापूंवर पडली। हरिपाठ भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत अनेक तरुणांना व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्यापासून तर अंधश्रद्धेच्या बळी पडणाऱ्या अनेक परिवारांना बापूंनी बाहेर काढले। या पुरुषोत्तम पाटील महाराज रूपी विभूतीने वारकरी संप्रदायातील वारकरी हा या आधी कित्येक वर्षांपासून कीर्तनाला उभा राहिला तो पॅन्ट घालून राहिला। मात्र बापूंच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची जबाबदारी पडल्यानंतर बापूंनी पॅन्ट घालून कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतरामध्ये रूपांतरित केला। आज संप्रदायात कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतर परिधान केलेला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त पाटील महाराजांमुळे। धाटाव गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बापूच्या इच्छेनुसारच बांधण्यात आले होते। बापूंचं नित्यनेम म्हणजे सकाळी लवकर उठून शुद्ध वातावरणात फेरफटका मारल्यानंतर आंघोळी करून मग विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा करणे, तरुण वर्गातील मुलांसोबत वर्तमानातील गोष्टींवर चर्चा करणे हा असायचा। बापूंनी केलेली ईश्वर सेवा ही अगदी निष्काम होती। आजच्या घडीला कीर्तनकार बोलवायचं ठरवलं तर अगोदर त्यांचे मानधन ठरविले जाते, परंतु पाटील महाराजांनी हरिपाठ भजन कीर्तन या माध्यमातून समाजप्रबोधन करीत असताना कोणत्याही मानधनाची अपेक्षा केली नाही। कोणीही किती जबरदस्ती केली तरी महाराजांनी कधी मानधन स्वीकारले नाही। आज त्यांच्या मागे कित्येक कीर्तनकार त्यांनी घडविले। त्यांनी पुढे संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी आणि संप्रदाय टिकून ठेवावा असे आदेश दिले। मात्र आज गुरुवर पुरुषोत्तम पाटील महाराज आपल्यामध्ये नाही, याची खंत मात्र संपूर्ण राज्याला लागली आहे। धाटाव गावात अनेक वर्षांपासून राहत आलेले पाटील महाराज हे मात्र पाटील बापू या नावाने प्रसिद्ध झाले। या विभूतीमुळे धाटाव गावाला एक नवीन ओळख मिळाली। धाटाव गावची शान असणारे बापू आज आपल्यामध्ये नाही, असे बापू पुन्हा होणे नाही।
तुमच्या आशीर्वादाचा ओलावा आमच्या हृदयस्पर्श कायम तेवत राहील. तुमच्या आठवणी या सदहृदयी अविस्मरणीय राहतील. महाराष्ट्रभर यांचे कीर्तन प्रवचन असे नावलौकिक असलेले आमच्या रोह्याचे गुरुवरे गुरुमाऊली पाटील महाराज म्हणजेच बापू. व्यसनाधीन झालेले तरुण वर्गांचे पालक तत्व स्वीकारणारे असे गुरुवरे कुटुंबांना आधार देणारे आणि सावरणारे भक्ती मार्गातून संसाररूपी कुटुंब वास्तल्य ठेवणारे आमचे गुरुमाऊली आज आमच्यातून निघून गेले. बापूंनी दिलेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद रूपी सदैव आमच्या पाठीशी राहणारच आहे. तुम्ही आम्हाला प्रेरणा देऊन गेलात. तुमच्या कीर्तनातून, हरिपाठातून, तुमच्या प्रवचनातून आणि तुमच्या मुखातून निघणाऱ्या वाणीतून आशीर्वाद रूपी सदैव लाख मोलाचे शब्द आमच्या सारखे अज्ञानाने मिळाले. अनेक वेळा तुमचा सहवास लाभला तेव्हा भासवायचा तो तुमच्यात असलेल्या मानवरूपी देव रूपाचा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त होत होत्या. श्री सद्गुरु गणपत बाबा अलिबागकर महाराज. प्रेमवर्धक समाज फड परंपरेवर नितांत प्रेम असणारे गावातील, संप्रदायातील तसेच बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील लोकांनी पाटील महाराजांच्या उत्तर कार्यविधीसाठी यावेळी बापूंच्या राहत्या घरी धाटाव या ठिकाणी गर्दी केली. हजारोंच्या संख्येने लोक जमले. गेल्या 3 दिवसांपासून बापूंच्या उत्तर कार्यविधी निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठवासी बापूंच्या जाण्याने संपूर्ण रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. भगवान परमात्म्याला विनंती आहे त्यांच्या आत्म्यास सद्गती देऊन त्यांना देवाच्या स्थानावर बसवावे. संपूर्ण फडाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत भगवंता आमच्या बापूंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बापूंच्या फोटो समोर संपूर्ण सजावट करण्यात आली होती. आज पाटील महाराज यांचे उत्तर कार्यविधी निमित्ताने या ठिकाणी लोक जमलेली असताना देखील बापू आपल्यामध्ये असल्याचे जाणीव यावेळी या ठिकाणी होत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. आज सकाळपासूनच हळूहळू लोकांची गर्दी वाढत चालली असून सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. कीर्तन प्रवचनाच्या भक्तिरसात तल्लीन झालेल्या हजारो वारकरी मंडळीच्या टाळ मृदुंगांच्या मंगलमय वातावरणात बापूंचे उत्तर कार्यविधी पार पडले. गेल्यानंतर निवृत्ती नाताना देवाचा हात पकडला. देवा शोभला का तुम्हाला? हे श्रेष्ठाच्या आधी प्रतिष्ठानं जाणं म्हणजे मोठ्याच्या आधी बारक्याला समाधी हा काही आहे तुमचा? काय सांगितलं? ऐका देवा रात्री विठ्ठल करताना पडली संसारात म्हणून लागे ना पटकन सांगून जातो. आम्ही तर बाकी येतो. मी 11च्या आत संपायचंय बरं का. नियमाचं पालन करावं. रात्री घराबाहेर पडले, मदत काशीला पोहोचले. लगेच आपल्याला काशीला जायला किती दिवस लागतात? निवृत्तीला झोपेमधून उठवलं, झोपेच्या बाहेर नेलं एकांतात आणि सांगितलं आम्ही निघालो त्यानंतर प्रायश्चित्ताला आनंदाच्या प्रवासाला. उद्यापासून आम्ही तुम्हाला कधी दिसणार नाही रे. निवृत्ती कधी दिसणार नाही. लक्षात ठेव. उद्या सकाळी माझा ज्ञानदेव माझी मुक्ताई तुलाच विचारी, माझा सोपान देव तुलाच विचारलं आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. त्यावेळी आई वडिलांची आठवण न होऊ देणं निवृत्ती काम तुझं काम तेव्हापासून पांडुरंगा. सासरे पत्नी खरं काय ते सांगा. तुम्हाला परत गृहस्थाश्रमामध्ये जावं लागल. तुका म्हणे याची आश्रमाचे ब्रह्मचर्य संदेश आश्रम बरोबर आहे. सांगायला तर वेळ नाही बरं का. तुम्हाला परत आणि 12 वर्षाच्या काळात त्याने 4 मुलं झाली. निवृत्ती त्यांनी सोपान मुक्ता. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.